नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि आपण वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवतो. त्यामधलाच आज एक नवीन प्रकार आहे. नेहमीपेक्षा वेगळा आहे पण खूप मजेदार आहे. नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 1.5 वाटी इतकं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 वाटी पिठासाठी 1.5 वाटी परफेक्ट आहे. पाणी छान उकळलं की त्यामध्ये जे पीठ घेतलेलं आहे ते पीठ टाकून दिलेलं आहे आणि हळूहळू आपण जसं नेहमी उपमा जसा घाटतो त्या पद्धतीनं पाण्यामध्ये घाटून घ्यायचे. जसे त्याच्या गुठळ्या फुटल्या, अगदी छान पाण्यामध्ये पीठ मिक्स झालं की त्यानंतर आपला गॅस मिडियम करायचा आणि मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झाले असं आपल्याला वाटलं की गॅस बंद करायचा आहे. आता ह्या ठिकाणी गॅस आपला चालू ठेवायचा नाही. आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे. एक 5 मिनिटाकरता ह्यावरती आपल्याला प्लेट ठेवायची जे की वाफ काढून घ्यायचं फक्त. आता 5 मिनिट झालेले आहेत. पीठ जे आहे ते परातीमध्ये काढून घेणार आहे आता. अगदी आपलं छान उकड काढून घ्यायचं आहे. उकड काढण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे आणि परफेक्ट आहे. ह्या पद्धतीने उकड काढून घेतलं की आपले मोदक बिलकुल बिघडत नाहीत. थोडंसं गरम असल्यामुळे मॅशर घेतलेला आहे, जे की आपण पावभाजी करतो तेव्हा हे यूज करतो तेच मॅशर घेतलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्या ह्या ठिकाणी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे चिकटणार नाही आणि छान प्रेस करून जर आपण असं मळून घेतलं त्या होलमधून छान पीठ वरती येतं आणि पीठ छान मऊसर असं बनवून तयार होतं. हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत आणि पीठ छान अगदी मस्त तयार होते. अगदी सोपी ट्रिक आहे. अगदी नेहमीसारखीच उकड आपण ह्या ठिकाणी काढून घेतलेली आहे आणि पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता थोडंसं थंड झालं की आता हाताने व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत. अगदी छान कलरफुल असे हे आपले मोदक आहेत. पाहताच तुम्हाला लक्षात आलं असेल गणपती बाप्पांना तर आवडणारच आहेत, तुम्हाला देखील आवडतील. नक्की ट्राय करून पहा. आता व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ थोडंसं आता आपण हे मळून घेऊन साईडला ठेवून देणार आहोत आणि आपल्याला ह्यामधला बाकूर तयार करून घ्यायचा. पाहताच लक्षात आलं असेल ह्या ठिकाणी करायचं अगदी सोप्या पद्धतीने शाही आपल्याला हे सारण तयार करायचे. आता खोबरं पूर्ण मी असंच खिसून घेणार आहे. पूर्ण खिसून झालेला आहे. आता 1 वाटी इतका खीस निघालेला आहे. आता तो बाजूला काढून घ्यायचा आहे. त्याच ताटामध्ये ह्या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे. साखर टाकली तरी चालते पण गुळाची चव अप्रतिम असते त्यामुळे गुळच घ्या. ह्या ठिकाणी गुळाचा असा एक मोठा खडा घेतलेला आहे. जे अंदाज घेतलेला आहे जसं गोड आपल्याला कमी जास्त लागतं त्याप्रमाणे घ्यायचं. 1 वाटी खोबऱ्याच्या खिशीसाठी मी अर्धी वाटी इतकं गूळ वापरणार आहे. जर तुम्हाला गोड जास्तीचं आवडत असेल तर तुम्ही जास्तीचं गूळ टाकला तरी चालतो. आता गूळ खिसून झालेला आहे तो सुद्धा मी आता वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि साईडला ठेवणार आहे. आता काही आपल्याला ह्या ठिकाणी ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला आणखी कुठले जास्तीचे पदार्थ टाकायचं असलं तरी चालतात. पण मी ह्या ठिकाणी काजू आणि बदाम घेतलेले आहेत. त्याच्यात आपल्याला छोटे मोठे तुकडे करून घ्यायचे. जेव्हा आपण काजू आणि किसमिस किंवा काही जर पदार्थ घालणार असला तर त्याचे तुकडे आपल्याला थोडेसे मोठे ठेवायचे. त्या अगोदर मी ह्या ठिकाणी वेलची घेतलेली आहे. वेलची ही सोलून टाकलेली आहे, मी कुठून टाकलेली नाही. जे की मोठे मोठे क्रंची आणि मस्त लागतात खाते वेळेस त्यामुळे मी अख्खी वेलची टाकलेली आहे. ह्या ठिकाणी 4 ते 5 इतक्या वेलची सोलून टाकलेल्या आहेत. आणि काजू आणि बदाम जे आहे त्याचे अगदी असे मोठे छोटे तुकडे करून घ्यायचे. जास्त आपल्याला बारीक करायचं नाही. जेव्हा आपण मोदक खातो ते मध्ये मध्ये लागलं खाताना की खूप छान चव येते आणि खाताना पण खूप मजा येते. त्यामुळे असंच तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जास्त जरा बारीक केलं तरी कळणारही नाही खाते वेळेस त्यामुळे आपण थोडेसे मोठेच तुकडे टाकलेले आहेत. असं आता पूर्ण आपले काजू आणि बदामाचे तुकडे करून झालेले आहेत आणि आपल्याला ते साईडला करून ठेवायचे. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. गॅसवरती आता आपण पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा इतकंच तूप टाकले. आपल्याला जास्तीचं तूप टाकायचं नाही कारण आपल्याला 1 महिना इतकं जर टिकवायचं असेल तर तुपाचा वापर थोडासा कमीच करायचा आहे. जर जास्तीचं केला तर मधलं खोड फुटण्याची शक्यता असते किंवा वास बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप कमी तेल आणि तूप टाकायचं आहे. जर तेल टाकलं तर तेल तर आपण गोडाचा भरताना बिलकुल टाकतच नाही, पण ह्या ठिकाणी तूपच वापरायचं आहे आपल्याला. तूप टाकलेलं आहे आणि गव्हाळ असं आपण खोबरं ह्या ठिकाणी जास्त आपल्याला भाजायचं नाही कारण खोबरं इतकं लवकर भाजलं जातं की लगेच आपल्याला काळा चढायला सुरुवात होते. अगदी गॅस मिडियम ठेवून आपण भाजून घेतलेला आहे आणि जो गूळ घेतलेला आहे तो पण टाकून दिलेला आहे. आता छान व्यवस्थित आता गुळामध्ये खोबरं मिक्स झालं की आपण जे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतले ते सुद्धा आता ह्यामध्ये आपण टाकून देणार आहोत. अगदी परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. बिलकुल बिघडणार नाहीत. लहानापासून मोठ्यापर्यंत गणपतीच्या वेळेसच काय चतुर्थीला आपण नेहमी सुद्धा जर असे मोदक केलं तर मुलं अगदी गोडाचा पदार्थ म्हणून नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं खाऊन आनंद व्यक्त करतील. आता ह्या ठिकाणी जे उकड आपण तयार करून घेतले त्याचा असा लांबट आकार करून घ्यायचं आणि 11 आकाराचे आपण एकाच साईजमध्ये कट करून घेणार आहोत. एकाच आकारामध्ये आपण 11 आता ह्या ठिकाणी
पेढे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि एकसारख्या आकारामध्ये. ह्या ठिकाणी 11 रंगाचे कलर घेतलेले आहेत, जे आपण की फूड कलर आहेत जे केकसाठी वापरतो तेच कलर घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही कुठलेही कलर घेतले तरी चालते किंवा एखादे 2-3 कलर जरी असले तरी चालतात. माझ्याकडे होते म्हणून आज मी ह्या ठिकाणी यूज करत आहे. अगदी थोडं थोडं एक आपल्याला जितकं कलर टाकायचा आहे, जास्तीचा कलर यूज करायचा नाही. अगदी थोडंसं टाकलं तरी बस होऊन जाते. अगदी कलरफुल असे आपले हे मोदक मस्त बनवून तयार होतात. प्रत्येक पिठावरती आता वेगवेगळे कलर एक थेंबच्या पेक्षा सुद्धा कमी असा मी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित टाकून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने छान मळून कलर हा मिक्स करून घेणार आहे. अगदी कलरफुल आणि मस्त दिसतात. बाप्पांना तर फार आवडणार आहेत, पण तुम्हाला देखील आवडतील. तुम्ही नक्की अशा पद्धतीचे मोदक करून पहा. अगदी 2 ते 3 कलरमध्ये केलं तरी सुद्धा खूप सुंदर दिसतात. आता छान असंच मिक्स करून घ्यायचे कलर पिठामध्ये. पिठामध्ये कलर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि हाताने त्याचे व्यवस्थित गोळे तयार करून घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी आता मी मोदकाचा साचा घेणार आहे किंवा तुम्ही हाताने कळ्या पाडून केलं तरी चालते, पण अगदी सुरेख दिसतील त्यासाठी ह्या ठिकाणी मी मोदकाचा साचा यूज करणार आहे. या ठिकाणी असा एक साचा आहे माझ्याकडं. त्या साच्यामध्ये अगदी मधोमध घालून आपल्याला प्रत्येक मोदक असाच बनवायचा आहे. अगदी कडेपर्यंत जाईल पीठ. आपण असं बोटाने अगदी मध्ये प्रेस करत आपण हे मोदक भरून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी 1 चमचा इतकं आपल्याला सारण टाकून घ्यायचं. जितकं बसेल तितकं आपण चमच्याने टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला पॅक करून टाकायचं आहे. थोडंसं शिल्लक ठेवलेलं पीठ आहे ते वरतून आपल्याला लावून टाकायचं आणि पॅक करून अगदी छान सुरेख असा मोदक आपल्याला आता काढायचा आहे. अगदी कळेदार आणि मस्त दिसतात. सुरेख हा मोदक दिसतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. पाहू शकता अगदी छान. त्यापेक्षा सुद्धा आपले साच्याचे मोदक दिसायला खूप सुरेख दिसतात. तुम्ही नक्की ह्याच पद्धतीने ट्राय करून पहा. आता बाकीचे सर्व मोदक मी ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. अगदी छान सुरेख असे आपले मोदक बनवून तयार होत आहेत. हे मोदक तयार झाल्यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. अशी एक चाळणी घ्यायचं आणि चाळणीमध्ये सर्व मोदक व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचे. गॅसवरती पातेलं ठेवलेले पाणी गरम होण्यासाठी. त्या पाण्यावरती आता आपण एक 5 मिनिटाकरता आपल्याला वाफ काढून घ्यायचे आणि मस्त आपले मोदक उकडीचे मस्त तयार करून घ्यायचे. एक 10 मिनिट झालेले आहेत आणि मस्त आपले हे मोदक उकडलेले आहेत. आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी आपले मोदक पूर्ण तयार झालेले आहेत आणि वाफवून सुद्धा घेतलेले आहेत. छान आपले उकडीचे मोदक कलरफुल असे हे मोदक आहेत. तुम्हाला हे मोदक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा किंवा चॅनलवरती नवीन असलं प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील. एक मोदक मी कट करून दाखवलेला आहे. आतपर्यंत छान आपला उकडलेला सुद्धा आहे आणि मस्त टेस्टला सुद्धा खूप अप्रतिम असा हा मोदक आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत.